थंडीमध्ये आपण कंबरदुखीसाठी, अशक्तपणासाठी किंवा शरीराला उष्णता मिळावी म्हणून डिंकाचे लाडू जे आहेत ते बनवून खात असतो. पण सध्या धावपळीच्या जगामध्ये आपल्याला प्रत्येकालाच हे डिंकाचे लाडू बनवणे शक्य होतं नाही होत. त्यामुळे आज आपण मस्त असा झटपट होणारा डिंकाचा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. आणि हा जो डिंकाचा शिरा आहे ना, तो तुम्ही अतिशय झटपट होणार आहे आणि एकदा बनवलात की एक 8 ते 10 दिवस तुम्ही तो खाऊ शकता. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया शुभक्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण मस्त असा झटपट होणारा डिंकाचा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर जास्त वेळ न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण इथं गुळाचं पाणी जे आहे ते करायला ठेवूयात. तर त्यासाठी इथे मी गुळ घेतलेला आहे, साधारण 1.5 कप इतका गुळ आहे, तो मी ह्या पातेल्यामध्ये घेत आहे. आणि ह्याच्यामध्येच आपल्याला पाणी घालायचं आहे. तर 3 कप इतकं पाणी जे आहे ते मी ह्याच्यात घालत आहे. आता हे पाणी जे आहे ते आपण गॅसवर आहे ना, बारीक गॅसवर गरम करायला ठेवूया. आपण गॅसवर एका बाजूला आहे ना गुळाचं पाणी जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे. ते पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया. तर इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. तर इथे ह्या कढईमध्ये ना साधारण एक 2 चमचे इतकं आपण तूप घालून घेऊयात. आता ह्या रेसिपीसाठी ना तूप थोडंसं जास्त लागतं. आणि तूप गरम झाले ना की आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स जे आहेत ते थोडेसे तळून घेऊयात. तर इथे मी बदाम घेतलेले आहेत चिरून, ते घेत आहे. ते थोडेसे आपण तुपावर आहे ना तळून घेऊयात. तर बदाम जे आहेत ते आपले तळून झालेले आहेत. आता आपण काढून घेऊयात. आता ह्याच कढईमध्ये आपण घालणार आहोत काजू आणि थोडेसे पिस्त्याचे काप. आता इथे ड्रायफ्रुट जे आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जे घ्यायचे असतील किंवा एखादे नसतील घ्यायचे, नाही घेतलं तरी चालेल. हे सुद्धा आपण तुपावर थोडेसे परतून घेऊयात. तर इथे आपले काजू आणि पिस्ता सुद्धा तुपावर तळून झालेले आहेत. आता आपण काढून घेऊयात. आता आपला सगळा सुकामेवा ड्रायफ्रूट जे आहे ते तळून झालेले आहेत. आता त्याच कढईमध्ये मी आणखी थोडंसं तूप घालते आणि त्याच्यात आपण डिंक जो आहे तो तळून घेणार आहोत. आणखी 3 चमचे इतकं जे आहे ते तूप मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. तूप तापलं की ह्याच्यामध्ये आपण थोडा थोडा डिंक जो आहे तो घालून तळून घ्यायचा आहे. एकदम एका टायमाला जास्त नाही घालायचा, थोडा थोडा घालायचा म्हणजे तो व्यवस्थित तळला जातो. तर इथे आपण रेसिपीसाठी एक नाही अर्धा कप इतका डिंक जो आहे तो घेतलेला आहे. तर इथे डिंक जो आहे तो आपला तळला गेलेला आहे. आता आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने राहिलेला जो डिंक आहे ना आपला, तो सुद्धा आपण तळून घेऊयात. तर इकडे आपण जे गुळाचं पाणी करायला ठेवलेलं होतं ते झालेलं आहे, म्हणजे गुळ पूर्ण विरघळला गेलेला आहे आणि पाण्याला उकळी आलेली आहे. आता गॅस जो आहे तो मी बंद करते. आपला सर्व डिंक जो आहे तो तळून झालेला आहे. आता ह्याच कढईमध्ये ना मी थोडीशी खसखस घालत आहे, साधारण 1 चमचा इतकी खसखस. ती जराशी आपण परतून घेऊया, जास्त नाही, अगदी थोडीशी. आणि खसखसचा थोडासा रंग बदलला की ह्यातच आपण घालतोय गव्हाचं पीठ. तर साधारण 1 कप इतकं गव्हाचं पीठ जे आहे ते मी इथे घेतलेलं आहे. आणि आपल्याला मंद गॅसवर हे गव्हाचं पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे. तुमच्याकडे गव्हाच्या पिठाच्या ऐवजी जर घरी काढलेला गव्हाचा रवा असेल ना तो वापरला तरीही चालतो, पण तो नसेल तर तुम्ही इथे गव्हाचं पीठ वापरायचं आहे. आता इथे मी 1 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण रवा सुद्धा घालणार आहोत थोड्या वेळाने. ह्याच्यामुळे काय होतं, आपला शिरा जो आहे तो अतिशय पौष्टिक असा होतो. आपलं पीठ जे आहे गव्हाचं ते मी साधारण 2-3 मिनिटं आहे ना मंद गॅसवर भाजून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता याचा रंग आहे ना हलकासा बदललेला आहे. आता ह्या स्टेजला आहे ना आपण ह्याच्यामध्ये घालत आहोत बारीक रवा. तर आता इथे अर्धा कप बारीक रवा घातलेला आहे. आता हे जे काही सामान वापरते ना ते सामान तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल किंवा आपण ते साहित्य आणि त्याचं प्रमाण जे आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेलं असतं, तिथे तुम्ही पाहू शकता. आता हे गव्हाचं पीठ आणि रवा जे आहे ते आपल्याला मंद गॅसवर आहे ना छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे आणि त्याचा रंग सुद्धा बदलला गेला पाहिजे.
तोपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. आणि भाजत भाजत आहे ना आपण ह्याच्यात तूप सुद्धा थोडं थोडं घालणार आहोत. एक 2-3 मिनिटं झालं आपला रवा आणि पीठ जे आहे ते व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये तूप घालणार आहोत. तर 2 चमचे इतकं मी तूप जे आहे ते घालत आहे. आता एकूण आपल्या ह्या शिराला किती तूप लागलं आहे ना ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगते. तर इथे पाहू शकता आपलं पीठ जे आहे त्याचा रंग बदललेला आहे, हलकासा बदामी रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता ह्या स्टेजला आपण आणखीन 2 चमचे इतकं तूप घालूयात ह्याच्यात आणि अजून थोडासा रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. छान खमंग भाजलं ना की आपला शिरा सुद्धा खाताना खूप छान लागतो चवीला. तर इथे पाहू शकता आपलं पीठ जे आहे ते छान असं खमंग भाजलं गेलेलं आहे आणि त्याचा रंग बघा छान बदामी रंग आलेला आहे. तर इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये जे गुळाचं पाणी करून ठेवलं होतं की नाही ते घालणार आहोत. तर गॅस पूर्ण बारीक आहे. आणि बारीक गॅसवर आपण हे पाणी ना गाळून घालायचं आहे, म्हणजे गुळामध्ये काही जी घाण असेल ना ती आपल्या शिऱ्यात जाणार नाही. सावकाश घालायचं, हातावर वाफ येऊ शकते. आपण एकदा मिक्स करून घेऊया. राहिलेलं पाणी सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालूयात. हे बघा या पातेल्यामध्ये किती गुळातली घाण जी आहे ती राहिलेली आहे, म्हणून आपण पाणी जे आहे गुळाचं ते गाळून घ्यायचं आहे. आणि पाणी घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपलं गुळाचं पाणी सुद्धा गरम पाहिजे. जर थंड झालं असेल तर पुन्हा तुम्ही थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, थंड पाणी नाही घालायचं ह्याच्यात. हे मिक्स करूयात व्यवस्थित. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूयात आणि मंद गॅसवर आहे ना एक 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. साधारण 3 मिनिटं झालेली आहेत, आपण झाकण ठेवलं आहे. आता आपला शिरा जो आहे तो चेक करूयात आपण. मस्त असा आपला शिरा जो आहे तो शिजलेला आहे. आता ह्यामध्ये आहे ना आपण ह्या स्टेजला जो डिंक तळून घेतला होता की नाही तो डिंक घालायचा आहे. आता हा डिंक मी असाच तळेला घालते, पण तुम्हाला जर तो बारीक करून घालायचा असेल ना तर थोडासा हाताने चुरून किंवा मग थोडासा मिक्सरला फिरवून घातलात तरी चालेल किंवा नुसता असा घातलात तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. सर्व डिंक आपण ह्याच्यामध्ये घालूयात. आता हे डिंक घातल्यावर पण आपल्याला छान असा हा मिक्स करून घ्यायचा आहे. जो डिंक आहे की नाही तो आपल्या शिऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. आणि मिक्स करताना थोडासा असा उलटण्याने वगैरे ना तो असा चुरायचा, तो पूर्ण एकजीव होतो. आता ह्याच्यामध्ये मी फक्त काजू बदाम आणि पिस्ता घातलेले आहेत, पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यात अक्रोड घालू शकता किंवा खारकेची पूड ती सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता, किंवा सुकं खोबरं जे आहे ते जरी भाजून घातलं ना तरीही चालण्यासारखं आहे. म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये तुम्ही साहित्य कमी जास्त करू शकता. तर आपला हा शिरा जो आहे डिंकाचा शिरा तो जवळजवळ झालेला आहे आणि तुम्ही त्याला पाहू शकता. आता मस्त असं तूप जे आहे ते साईडून सुटायला लागलेलं आहे, म्हणजे असं तूप सुटलं पाहिजे म्हणजे समजायचं आपला डिंकाचा शिरा हा झालेला आहे. आता आपण ह्याच्यात आहे ना आपण तळून घेतलेले जे ड्रायफ्रूट होते ना ते सर्व टाकून देऊयात. आणि त्यासोबतच इथे मी वेलची जायफळ पूड घेतलीये, ती सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालूयात. मिक्स करून घेऊ. तर इथे आपला मस्त असा डिंकाचा शिरा जो आहे तो झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊयात. तर इथे हा आपला मस्त असा पौष्टिक डिंकाचा शिरा जो आहे तो बनवून झालेला आहे. आणि
अतिशय सुरेख झालेला आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता त्याचं टेक्स्चर वगैरे खूप छान आलेलं आहे. आणि तुम्हाला जर डिंकाचे लाडू करायला जर वेळ नसेल ना, तर तुम्ही अशा पद्धतीने शिरा नक्की बनवू शकता. हा शिरा एकदा बनवलात ना की आरामात 10 ते 12 दिवस तुम्ही तो फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आणि रोज एक 2-2 चमचे जरी खाल्ल्यात ना, तरी तुम्ही डिंकाचा लाडू खाल्ल्यावर जो तुम्हाला फायदा भेटतो ना, तोच फायदा हा शिरा खाल्ल्यावर सुद्धा भेटणार आहे. त्यामुळे नक्की बनवून पहा. आणि हा शिरा बनवण्यासाठी इथे मला 1 कप जे आहे ते तूप लागलेलं आहे. तुपाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं, कारण जर रवा कोणत्या क्वालिटीचा आहे, तुमचं पीठ कोणत्या क्वालिटीचं आहे, त्याच्यावर थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. तर वेळात वेळ काढून तुम्ही आजची ही रेसिपी पाहिलीत त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.